प्रेज द लॉर्ड. सगळे माझे भाऊ बहीण जे आता हा व्हिडिओ पाहतात ते सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. बेत सदा मिनिस्ट्रीतर्फे आम्ही एका ठिकाणी व्हिजिटला आलो आहोत, एका ठिकाणी प्रार्थनेला आलो आहोत. जर माझ्या मागे तुम्ही छोटासा बोर्ड पाहताल तर ह्या जागेचं नाव तिथं आहे. या जागेचं नाव आहे शालोम ओल्ड एज होम. ब्रदर्स अँड सिस्टर्स, इथं बरेचसे असे वयस्कर लोक राहतात जे आपल्या परिवारासोबत नाही आहेत, ज्यांना परिवार नाही आहेत, असे बरेचसे लोक इथं राहतात ब्रदर्स सिस्टर्स. तर माझी प्रत्येकाला विनंती आहे, आपण ऑलरेडी प्रार्थनेमध्ये आहोत, उपासा प्रार्थनेमध्ये आहोत, तर तुमच्या दैनंदिन प्रार्थनेमध्ये, तुमच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये ह्या मिनिस्ट्रीसाठी तुम्ही नक्की प्रार्थना करा. आठवण ठेवा, तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर येईल, तो नंबर तुम्ही सेव्ह करा. जर तुम्ही ह्या जागेच्या आजूबाजूला आहात तर तुम्ही इथं नक्कीच व्हिजिट द्या. त्या पास्टरांचं नंबर आणि नाव मी तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिसेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तिथं व्हिजिट द्यावी तर पास्टरांना तुम्ही नक्कीच फोन करा आणि ह्या जागेला व्हिजिट द्या. ओके, वचन 4 काय म्हणतं? परंतु त्याने उत्तर दिले की, काय उत्तर दिले? मनुष्य किंवा भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. ओके, असा शास्त्रलेख आहे. शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्या शास्त्रातूनच घेतलं आणि सैतानाच्या तोंडावर मारलं. परमेश्वराचा तोच शास्त्रलेख, परमेश्वराचं तेच वचन आपल्याला प्रत्येक त्रासातून बाहेर काढ. जर परमेश्वर सोबत आहे तर आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाही. हालेलुया.